नमस्कार मंडळी, मी आता आपल्या ग्रामपंचायती समोर आहे आणि आपली ग्रामसभा येते आता 31/8/2026 रोजी. मागं 20 तारखेला घेतली, पण ते बहुत लोकांना माहीत नव्हती, बऱ्याच लोकांना माहीत नव्हती. त्याच्यानंतर मी एक लेटर टाकलं, मला एका मित्राने पाठवलं. ते टाकल्याच्या नंतर म्हटलं घंटा गाडी आपल्याकडे ती फिरवा, सगळी का अजेंडा फिरवा. त्याच्यानंतर अजेंडा फिरलाय. खरं तर काही लोक म्हणत असतील राजकारण लय भंगारी, पण राजकारण खरं तर मित्रांनो खूप चांगलं आहे. त्याचं कारण तुम्ही प्रत्येक ग्रामसभेला हजर राहिलं पाहिजे. ग्रामसभेला हजर राहिल्याचे तुम्हाला परिणाम दिसतील. कारण इथून मग ग्रामसभा झाल्या बऱ्याच जणांना माहीत नसतात, पण ही ग्रामसभा आपल्याला 31 तारखेची महत्त्वाची. याच्या तंटमुक्तीची समिती एक स्थापन होणार आहे. अजून काही गोष्टी यांनी दिलेल्या आहे, त्यांचा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे. तरी सगळ्यांना माझी विनंती, तुम्ही ग्रामसभेला या. बाद झाली इथून मागची नाटकं सगळी झाली, पण इथून पुढं सर्वांनी उतरा आणि योग्यच माणसं निवडा. खूप झाले असतील भ्रष्टाचार, आणि झालेतच मी असं म्हणतो बऱ्याचदा. कारण इथं काय याच्यासाठी एवढी ओढाताड चालू आहे, हे आम्हालाच पाहिजे, आमच्याकडेच पाहिजे. कारण त्याच्यात पैसाच भेटत असेल. पण सगळ्यांनी लक्ष द्या, कोणालाही 1 रुपया खाऊन देऊ नका. आपल्या गावचा विकास आपणच करू. येत्या 31 तारखेला आपल्या खोडद गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती, आपण ग्रामसभेला हजर राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.